काका नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? गोविंद घोडे, प्रॉपर निवळी, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी. मोबाईल नंबर? मोबाईल नंबर 970245 1019. ठीक आहे. तर आज आपण आलेलो आहोत घोडे साहेबांच्या शेतामध्ये. तर आम्ही ॲग्रोसेल डेव्हलपमेंट प्लॉट आहे हा. म्हणजे मागच्या 2 महिन्यापूर्वी मी इथं ह्या प्लॉटला आलो होतो आणि आल्यानंतर आम्ही काही कंपनीची उत्पादने यांना दिलीत. त्यांचा रिझल्ट पाहण्यासाठी, परिणाम पाहण्यासाठी या ठिकाणी आज आलेलो आहे. तर काका, आपल्या ऊसाची वाण कुठलं आहे? 18121. 18121. खोडवा आहे, लागण आहे? हा, खोडवा आहे. खोडवा आहे, बरोबर आहे. तर हे खोडवा ऊसाची 18121 ही वाण आहे. याच्यामध्ये आपण मागच्या महिन्यामध्ये यांना एक ड्रिंचिंग दिली होती आणि खताचं व्यवस्थापन यांना सांगितलं होतं. त्याविषयी आपण थोडीशी यांच्याकडून माहिती घेऊ. थोडंसं मागच्या महिन्यामध्ये किंवा आपण या ऊसाला काय काय केलं खत व्यवस्थापनाबद्दल सुरुवातीपासून थोडीशी माहिती द्या. म्हणजे तुमचे फर्टिलायझर तेही सांगा आणि ड्रीप वाटे कुठले सोडले तेही खत सांगून द्या. या प्लॉटला टोटल मी ड्रीप केलेला असल्यामुळं मी जास्तीत जास्त वॉटर सोल्युबल खत देण्याचा प्रयत्न केला आहे. सुरुवातीपासून 19 दिले खत, म्हणजे ठिबकद्वारे दिले. आणि मागच्या महिन्यात सरांनी सांगितल्याप्रमाणे मी महालाभचा 8 किलो आणि त्यासोबत अमोनियम सल्फेट 10 किलो असा मी एक डोस दिलेला आहे. त्या डोसपासून जे माझ्या याच्यावर थोडे फिक्कट कलर होता तो गडद हिरवा दिसून येत आहे. तेव्हापासून पानाचा कलर आणि ह्याची लांबी आणि जाडी ह्याच्यामध्ये पण मला फरक जाणवतो. पेरेची लांबी वाढलेली आहे, त्या ठिकाणी पेरेची जाडी देखील वाढलेली वाढली. आणि ऊस जे आहे महालाभ खत टाकण्याच्या अगोदर जे ऊस होता 16 ते 17 कांड्या होता, बरोबर? आज ऊस सरासरी 25 ते 27 कांड्यापर्यंत ऊस आहे. आणि क्षेत्र जर पाहाल तर एकदम हलकं क्षेत्र, खडक आहे एकदम. त्या खडकावर देखील महालाभ या खताचा यांना तुम्हाला चांगला रिझल्ट आला. आणि त्याच्यानंतर मला जे गावातले काही मेंबर येऊन भेटतात तर म्हणतात नाही खोडवा नाही हा, म्हणतात नवीन लागवड असल्याचं म्हणतात. पण म्हणजे ते वाढ तशी पाहूनच त्यांना डाऊट येतो की नाही हा खोडवा नसणार, पण ऍक्च्युली हा खोडवा आहे. बरोबर. महालाभ विषयी ह्या ऊसाच्या बाबतीत समजा दुसरं एक क्षेत्र आहे आपलं, बरोबर आहे, की त्या क्षेत्राला आपण महालाभ खताचा वापर केला नाही, ड्रीप वॉटर. हो, मी त्याच्याकरता पण आणून ठेवलेला आहे. पण मला तिथं पाणी साचलेलं असल्यामुळे, कंटिन्यू पाऊस चालू असल्यामुळे मला तिथं देता आलं नाही. आणि हे थोडं याच्यामध्ये वापसा स्थितीमध्ये आलं होतं. ह्या 4 एकरला मी महालाभचा वापर केला आहे. त्याच्यामध्ये आणि ज्याला नाही दिलं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक दिसतो. कारण तो कलर फिकट दिसतो आणि हा गडद हिरवा दिसतो. आणि पेऱ्याची जाडी पण जास्त आहे आणि पेऱ्याची लांबी पण जास्त आहे. आणि हा दिल्यापासून जवळजवळ माझा 8 ते 10 पेरे वाढले या 2 महिन्यामध्ये वाढलेले महालाभ दिल्यापासून. आणि मला मुळात गेल्या वर्षी जे जाडी मिळायला पाहिजे होती, गेल्या वर्षीपेक्षा जाडी जास्त यावी. लागणपेक्षाही खोडव्याला जाडी, मूळ लागवणपेक्षा पण खोडव्याला जास्त जाडी वाटते मला सध्या. अजून तसं जास्त वाढ झाली असते, पण कंटिन्यू 2 महिने पाऊस असल्यामुळे वाढीवर थोडा परिणाम झाल्याचं वाटतं मला, जाणवत आहे. पण इथून पुढे पाऊस कमी झाला, वापसा स्थिती झाल्यामुळे पुन्हा याची झपाट्याने वाढ होणार आहे. ठीक आहे. इतर शेतकऱ्यांना महालाभ विषयी काय संदेश द्या? महालाभ वापरला त्याला एकरी माझ्या मते 8 ते 10 टन याचं गॅरंटेड त्यांना उत्पादनात वाढ मिळणार आहे. मला तर मिळणार आहे. आता बाकीच्यांचे माझं तर उलट हलकं क्षेत्र आहे, एवढं काही जमीन भारीची नाही, तरी पण मला गेल्या वर्षीपेक्षा मला यावर्षी 8 ते 10 टनाचा वाढवा मिळण्याची शक्यता आहे. बरोबर. थँक्यू.